नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. मे जो महिना आहे हा मिथुन राशीसाठी अतिशय विशेष असणार आहे. कारण गेल्या जवळजवळ वर्षभरापासून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे अजिबात होत नाही आहेत. तुम्हाला आजाराच्या संदर्भातले काय अनुभव घेतलेले असतील, जोडीदाराच्या संदर्भातले काय वेगळे अनुभव घेतलेले असतील, स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आर्थिक संदर्भात सुद्धा तुम्हाला जाणवलेलं असेल. अर्थात जो गुरु तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत होता हा संपूर्ण वर्षभर अशाच प्रकारचे काही अनुभव मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी देत होता. परंतु आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलणार आहे. कारण गुरु जो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत होता दिनांक 15 मे नंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता किंवा केतू तुमच्या 4थ स्थानामध्ये भ्रमण करत होता. हे जे दोन्ही ग्रह आहेत ते 19 मे नंतर तुमच्या भाग्य आणि 3य स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. याचप्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे जे परिणाम असतील हे सुद्धा मे महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील, तुमची मानसिकता नेमकी कशा प्रकारची असेल, जीवनाचं कोणतं अंग आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या दशम, लाभ आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीमध्ये गुरुचा ग्रह आहे हा दिनांक 15 मे नंतर येणार आहे. राशीचा जो षष्टेश आहे मंगळ, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आणि येणारे जवळजवळ 2.25 ते 2.5 वर्ष तो तुमच्या 10व्या स्थानातच राहणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. खरं तर तुमची जी रास आहे ही छोट्या मोठ्या कारणावरून लवकर तणावाखाली जाते आणि पटकन थोडीशी श्रिंक होते, थोडंसं घाबरल्यासारखं होतं, कॉन्फिडन्स लो होतं. गेल्या साधारण वर्षभरामध्ये अशा प्रकारचे प्रसंग बऱ्याच वेळेस तुम्ही अनुभवलेले असतील. काळजी करू नका. 15 मे नंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. कारण गुरु जो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे हा पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे हा तुम्हाला देईल. आणि जी काही तुमची अडकलेली कामं होती ती मार्गी लागतील. ज्या कामांसाठी तुम्ही बराच वेळ वाट बघत होता ती हळूहळू मार्गी लागल्याचे तुम्हाला त्याचा अनुभव अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. शारीरिकतेच्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारण बऱ्याच प्रमाणात शारीरिक जे आजार आहेत ते हळूहळू व्यवस्थित होतील. थोड्याफार प्रमाणात त्याचे अनुभव तुम्हाला राहते. काळजी करू नका. थोड्या दिवसानंतर यापासून सुद्धा तुम्ही मुक्त होणार आहात. परंतु गेल्या साधारण 3-4 महिन्याचा जर का विचार केला तर अर्थातच शारीरिकतेच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे हा द्विगुणित होणार आहे. यानंतर आर्थिक संदर्भात आपण विचार करू. तुमचा आर्थिक स्तर हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ भ्रमण करत आहे. राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा सुद्धा 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला आर्थिक संदर्भात अजिबात चिंता करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक स्तर तुमचा ह्या महिन्यात नक्कीच असणार आहे. म्हणजे आर्थिक आवक चांगली होईल, तुमच्या गुंतवणुका चांगल्या होते. फक्त एकच गोष्ट आहे की तुमच्या राशीचा जो मूलभूत गुणधर्म तो म्हणजे खर्च होणं किंवा खर्च करणं. तर या गोष्टीवरती थोडंसं लक्ष द्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. कारण खर्च तुमच्याकडून जास्त होतील. कारण शॉपिंग करण्याची मूलतःच तुम्हाला आवड जास्त आहे. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आर्थिक आवक, गुंतवणूक ही अतिशय चांगली राहील. बचत थोडीशी व्यवस्थित करायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. जर का तुम्ही आधी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचेसुद्धा आउटपुट तुम्हाला या महिन्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत. काळजी करू नका. याचप्रमाणे घरगुती सुख किंवा फॅमिली हॅपीनेस किंवा गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या दशम, लाभ आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या साधारण 1.5 वर्षापासून तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असणारा जो केतू आहे हा 19 तारखेनंतर तुमच्या 3य स्थानात भ्रमण करणार. आता अर्थात केतू येणाऱ्या साधारण 1.5 वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रभाव करेल या संदर्भात आपण राहू केतूच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. ते आपण जरूर बघा. तुर्तास या महिन्याचा सांगायचं झालं तर थोडंसं घरातल्या ज्या तुमच्या वयापेक्षा लहान व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात तुमचं चांगलं राहील, काळजी करू नका. परंतु जो काही ताण, तणाव गृहसौख्याबद्दल तुम्हाला येत होता, तो या महिन्यापासून हळू कमी होईल आणि संपूर्णपणे नाहीसा सुद्धा होऊन जाईल. यानंतर लव्ह लाईफबद्दल विचार करायचा झाला, तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर एकंदरीतच जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे, काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. थोडंसं शारीरिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील, पण तू काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच राशीत येणारा गुरु हा तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे काय अनुभव निश्चित प्रकारे घेऊन येईल. त्याच्यामुळे तशी काय फारसा काय स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना हा अगदी व्यवस्थित असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर गेल्या साधारण वर्षभरापासून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तेवढ्या प्रमाणात व्यवस्थित नव्हते तुमच्या अपेक्षेप्रमाणे. हा अनुभव तुम्ही घेतलेला असेल आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असेल. काळजी करू नका, या महिन्यापासून गोष्टी पूर्णपणे बदलतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. असं थोडंफार वाटू शकेल की वैवाहिक जोडीदार तुमच्यावर थोडासा हावी झालेला आहे. काळजी करू नका, त्याचे फारसे काय वेगळे परिणाम होणार नाहीत, कारण तुमची जी रस आहे हे ॲडजस्ट करणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तुमच्या दोघांमध्ये जे नातेसंबंध ते अधिक दृढवत होते. खास करून मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकरता येणारं संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं असणार आहे. विवाह जमणं, विवाह जुळून येणं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे वैवाहिक जोडीदार मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळणार. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगल्या येणार आहे. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या दशमस्थानात बरेचसे ग्रह भ्रमण करत आहे. शनी, राहू, नेपच्यून, शुक्र हे सर्व ग्रह तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत. पैकी जो राहू आहे हा साधारण 19 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कारण गेल्या साधारण 1.5 वर्षामध्ये बघितलं होतं की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळाले होते. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करायला गेला तर सुरुवातीला तुम्ही ती गोष्ट केलेली पण असेल, त्याच्या संदर्भात निर्णय पण घेतलेले असतील. प्रत्यक्ष गोष्टी ज्यावेळेस करायला जाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपण घेतलेला निर्णय किती चुकीचा होता. किंवा ऑफिस पॉलिटिक्स सारखे सुद्धा काही अनुभव तुम्ही गेल्या साधारण 1.5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नक्की घेतलेले असेल. काळजी करू नका, आता त्याच्यापासून तुम्ही बाहेर पडत आहात. अर्थात भाग्यस्थानात जाणारा राहू हा नेमका कशा प्रकारचे अनुभव देईल पुढील येणाऱ्या 1.5 वर्षाकरता, याकरता स्वतंत्र रूपाने आपण व्हिडिओ तयार करणार आहोत, ते नक्की बघा. यानंतर या महिन्याचं सांगायचं झालं तर काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथली जी माणसं असेल, सहकर्मी किंवा वरिष्ठ, यांच्याबरोबरचे तुमचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. लक्षात घ्या, दशम भावामध्ये आलेला जो शनी आहे खरं तर तो मार्च महिन्यामध्ये चाललेला आहे. तर हा थोडंसं तुमच्याकडून काम जास्त करून घेईल. परंतु लक्षात घ्या की पुढील येणाऱ्या फ्युचरसाठी किंवा भवितव्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कारण काही सॉलिड काम तुम्ही करणार आहात. काही म्हणजे भरव किंवा भक्कम अशी तुमची पायाभरणी असणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, करिअर असेल त्या संदर्भात. तरी आता जरी तुम्हाला जास्त काम करायला लागलं तरी तशी काही काळजी करू नका. कारण तुमची जी रस आहे ती थोडीशी शारीरिक मेहनत जास्त करायला लागली की थोडीशी लवकर मलूल होते, थकून जाते. फक्त तुम्हाला त्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण लगेचच्या लगेच तुमचे जे विचार असतील ते बदलू नका. अर्थात गुरु जो तुमच्या राशीत भ्रमण करे हा तुम्हाला कॉन्फिडन्स या संदर्भात निश्चित देईल. यानंतर आपण चर्चा करू की ग्रहयोग आणि त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसे की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही नवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील. फक्त भावनेच्या आहारी जाऊ नका. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी हर्षलची युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. ही युती थोडीशी वेगळी आहे. थोडंसं तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, लागणं, कापणं, करचटणं असं काय त्या संदर्भातल्या काही गोष्टी दिसून येतील. थोडंसं अलर्ट राहा. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला होणारा शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना तुम्हाला मिळू शकतील. अर्थात गुरु जो तुमच्या राशीत येणारा हा सुद्धा तुम्हाला त्या संदर्भातले काही चांगले अनुभव निश्चित देईल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं, सहकर्मी जे असतील त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळणं, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन ऑपॉर्च्युनिटी समोर येणं
आणि त्यातून काही चांगले लाभ मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या त्या साधारण शुक्र मंगळाचे जो त्रिकोणी योग 22 तारखेला त्याच्यामधून निश्चित अनुभवास येतील. दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती होणार तुमच्या व्यसनामध्ये. अर्थात ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं कागदोपत्री व्यवहार किंवा डॉक्युमेंटेशन यापासून अलर्ट राहणं गरजेचं राहील. अर्थात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे होईल, मात्र आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला होणारी रवी बुधची युती अतिशय उत्तम असणार आहे. कारण साधारणतः तुम्हाला या महिन्यामध्ये फिरणं, जे मी मगाशी म्हणालो, ते थोडंसं जास्त होईल, ॲक्टिव्हनेस होईल, परंतु महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसतील. म्हणजे जी काय कागदोपत्री व्यवहार असेल, कोणाला काही कमिटमेंट, ही सगळी कामं तुमची होतील. फिरणं वगैरे होईल, पिकनिकला जाणं होईल. फक्त आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि भावनेच्या आहारी जाऊन कोणाचा अनादर करू नका किंवा टोकाचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. कारण तुमची जी रास आहे मानसिकदृष्ट्या थोडीशी फ्लेक्झिबल आहे, थोडीशी डिपेंडंट आहे, थोडीशी वीक आहे. कधी-कधी भावनेच्या आहारी जाऊन आपण काहीतरी वेगळे विचित्र निर्णय घेतो आणि तोपर्यंत आणि त्याचा प्रभाव परिणाम समजेपर्यंत हातातून वेळ गेलेली असते. याकडे या महिन्यात थोडंसं लक्ष द्या. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा दिनांक 12 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती दिनांक 27 तारखेला. या दोन्ही तारखा दरम्यान म्हणजे 12 तारीख आणि 27 तारीख कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.